सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत दापोड़े में हर साल की तरह इस साल भी भव्य पालकी पदयात्रा 16 का आयोजन हुआ था। हम आपको बता दें कि श्री साईं बाबा मंदिर दापोड़ा भिवंडी से श्री क्षेत्र शिरडी तक गया था, जहां पे आने के बाद महाभंडारा का आयोजन किया गया था। हम आपको बता दें कि माननीय श्री दिलीप कृष्ण पाटिल अध्यक्ष, गोरख मारुति पाटिल साहब सह खजिनदार, आतिश भागीरथ पाटिल सचिव, नारायण लोहू पाटिल सलाहकार, दिग्विजय इंद्रपाल पाटिल सलाहकार, अजय भागीरथ पाटिल सलाहकार और जयदारा मोतीराम चौधरी सलाहकार और दिनेश जगन्नाथ पाटिल साहब उपाध्यक्ष, श्री मानिक शंकर पाटिल साहब कार्याध्यक्ष, श्री सदानंद नामदेव पाटिल साहब सह सचिव, श्री भालचंद्र गणपत भोईर साहब सलाहकार, प्रकाश बाबू पाटिल सलाहकार, श्री दिनेश अनंता पाटिल सलाहकार, श्री नमित विश्वनाथ भगत सलाहकार, श्री तानाजी शांताराम पाटिल खजिनदार, श्री नरेश तुलसीराम पाटिल कार्याध्यक्ष, श्री कुंदन तुलसीराम पाटिल सलाहकार, श्री दीना सखाराम पाटिल सलाहकार, श्री योगेश जगन्नाथ पाटिल सलाहकार, श्री भावेश गोरख पाटिल सलाहकार। सभी जो है श्री साई सेवा मंडल कमेटी वहाँ पे उपस्थित थे, जो आप हमारे चैनल के माध्यम से आप देख रहे हैं। तो वहीं पे पंचायत समिति सदस्य माननीय श्री विकास पाटिल साहब भी आए हुए थे, दीना पाटिल साहब भी आए थे। आप सभी को पता है कि वो भी जिला परिषद सदस्य रह चुके हैं। तो चलिए देखिए वहाँ का कुछ दृश्य, जहाँ पे हरिपाठ कीर्तन भजन का भी आयोजन रखा गया था। हाँ हाँ दवा खास से करेगा। भूमिका रोहिदास पाटील ओवली माहिती करू।
हालो हालो त्याचा देखील सन्मानापूर्वक करूया. हालो भजन दापोडे खरं तर या वर्षी 14वे वर्ष आहे आणि सतत जेव्हापासून ही पदयात्रा पालखी सोहळा जो सुरुवात केलेला आहे दापोडे गाव ते शिर्डी क्षेत्र साईबाबा मंदिर पहिल्या वर्षापासून जी सुरुवात केली तर आज 14वे वर्ष पूर्ण होतोय आणि तोच उत्साह जर तुम्ही बघत असाल तर आमच्या गावातले युवक असतील महिला वर्ग असतील तरुण पिढी असेल ही सर्व या पालखी सोहळ्यामध्ये पदयात्री सोहळ्यामध्ये भाग घेत असतात आणि जवळजवळ 7 दिवसामध्ये पोहोचत असाल तुम्ही आणि या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या गावातला हर एक व्यक्ती या पालखी सोहळ्याला कुठे ना कुठे रस्त्याला जाऊन भेट देण्याचा प्रयत्न करत असतात साईबाबांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतात मी दिलीप भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम माणिकदादा असतील तानाजी भाऊ असतील यांची संपूर्ण टीम अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करतात खूप परिश्रम करतात आणि आमच्या गावातले जे साईबाबाचे भक्त आहेत यांना दापोडे गावावरून शिर्डीपर्यंत पायी जाण्याचा लाभ देतात आणि जर त्याचं बघितलं आपण तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अतिशय चांगलं नियोजन त्यांचं असतं कारण मी स्वतः पालखीला भेट द्यायला जात असतोय आणि त्या टायमाला मी आवर्जून जी पदयात्रेची चालत असतात मग महिला वर्ग असतील तरुण पिढी असेल यांना आवर्जून विचारतो नाश्त्याची व्यवस्था कशी असते जेवणाची व्यवस्था कशी असते किंबहुना आपल्याला वस्ती जिथं असते तिथं व्यवस्था कशी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची व्यवस्था केलेली असते नाश्त्याची असेल किंबहुना जेवणाची असेल आणि आमच्या गावातले अनेक साई भक्त आहेत ते सरळ हाताने मदतही करत असतात मी पुन्हा एकदा श्री साई सेवा मंडळ दापोडे या सर्व टीमला दिलीप भाऊंच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देईन कारण यावर्षी 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत जास्तीत जास्त म्हणजे 100 वर्ष पूर्ण होत अशी मी शुभेच्छा देईन. घेऊन आलेला आहोत आज भंडारा आहे त्याबद्दल आपण काय श्री साई मंडळ दापोडे हे आमची पालखी या 14 वर्ष आहे पण आमचा प्रवास आता झाला 7 दिवसात वरुण राजाने आमच्या भरून वर्षा गेला पण आमचे जे पदयात्रे होते ना न याकरता पालखी एकदम जोमात चालवली मग दर्शन पण एवढा यावर्षी झाला ना ते सर्व मंडळी एकदम खुश झाले तेव्हा आज आमचा या पालखीचा साई भंडारा आहे साई भंडारामध्ये 1000 लोकांचं आम्ही जेवण बनवतो नाही या पालखीमध्ये कोणाला पण अशी दुखापत झाली नाही आम्हाला असं वाटत होतं का पावसाळा येतो त्याच्यामुळे संडीता पण एकही पदयात्रा असं म्हणजे आपला काही झाला नाही म्हणजे साईबाबा चरणी आम्ही प्रार्थना करतो असेच वर्ष आमचं सुखात जावं ना आम्हाला तुमच्या दर्शनाला यावं हीच आमची प्रार्थना. जय साईराम.
दी